आजचा जो माझा विषय आहे महाडचा सत्याग्रह. थँक्यू बाबासाहेब. पाण्याचा अधिकार आपल्याला नव्हता. 100 वर्षाआधी जर आपण पाहतो म्हटलं तर भारत देशामध्ये आपल्याला पाण्याचा अधिकार नव्हता आणि आज माझ्याकडे बिस्लरी वॉटर आहे. खरोखरच थँक्यू बाबासाहेब. कधीही जर आपण पाणी पितो म्हटलं तर एकदा निश्चितपणे दिवसातून एकदा आपण बाबासाहेबांना थँक्यू बाबासाहेब म्हणणं गरजेचं आहे. महाडमध्ये नगर परिषदने 1924 ला एक ठराव मंजूर केला होता आणि तो ठराव होता की अस्पृश्य जातीच्या लोकांना मानवी हक्क आणि त्यांना पाणी पिण्याची संधी. पण विषमतावादी लोकांनी, जे या भारत देशाचे विषमतावादी लोक आहेत, ब्राह्मणिझम, ब्राह्मण म्हटलेलं नाही, ब्राह्मणिझम कल्चरनी त्याला नाकारला होता. 3 वर्षानंतर बाबासाहेबांनी म्हणजेच 20 मार्च 1927 ला महाडचा सत्याग्रह केला. ते आपण सर्वांना माहिती आहे. तो सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हता, तो सत्याग्रह होता मानवी हक्कासाठी. मानवी हक्क म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जर आपण पाहतो म्हटलं तर पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्स हा मानवी हक्क आहे. तर हा समानतेचा हक्क होता आणि त्या समानतेच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी बंड पुकारला होता. आज आपण जे लोक आहोत निश्चितपणे बाबासाहेबांचे आपण कर्जदार आहोत. बाबासाहेबांनी खूप आपल्यावरती उपकार केलेले आहेत. त्यामुळे TTT जे माननीय कांशीराम साहेब म्हणतात, टाइम, टॅलेंट अँड ट्रेझर, आपण सर्वांनी देणं गरजेचं आहे. आणि हा जो महाडचा सत्याग्रह होता त्यातून जर आपण शिकतो म्हटलं तर बाबासाहेबांनी जो आपल्याला संदेश दिला, मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही आणि समतेपेक्षा श्रेष्ठ कोणताही मूल्य नाही. मॅडमनी मगाशी मला म्हटलं की सर फक्त 5 मिनिटं आहेत. निश्चितपणे 5 मिनिटात मी आपलं वक्तव्य संपवण्याचा प्रयत्न करेल. पण 2 उदाहरणं मी या ठिकाणी देणार आहोत. 4 ते 5 वर्ष आधी राजस्थानमध्ये एक मुलगा, एक विद्यार्थी आपल्या मास्तराच्या घड्यातला पाणी पितो आणि त्याची बेधान मारणं होते आणि त्याला एवढं मारलं जाते की त्याचे प्राण चालले जातात. तो वध होता, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर 11 ते 12 वर्ष आधी रोहित वेमुला सारखा इन्स्टिट्यूशनल मर्डर, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. या ठिकाणी मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण सर्वांचे काही हम भूलने जाए अभियानाचे आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.